नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता भैरवीने सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा 9 तारखेचा आयोजित केलेला कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला पाहिजे. त्याच्यामध्ये सावळीने सुंदर आवाजात गाणं गायचं आणि ताराने लोकांसमोर उभं राहून फक्त तोंड हलवायचं, अशी योजना करण्यात आलेली असते. पण ताराला आता गाणं गायचं नसतं. तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी गाणं गाणार नाही. तेव्हा जयंतीने 40,000 रुपयांसाठी इथे आता खूप मोठी कामगिरी निभावलेली असते. तिने ताराला ब्लॅकमेल करत गाण्यासाठी तयार केलेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या 9 तारखेला तारा गाणं गायला तयार होते. पण त्याच वेळी प्रेक्षकांनो, इथे आता ताराच्या प्रोड्युसरने बरोबर 9 तारखेचा मुहूर्त ठेवलेला असतो आणि त्याच तारखेला ताराला गाण्यासाठी उभं करायचं असतं. तर प्रेक्षकांनो, हा सगळा प्लॅन ताराच्या वडिलांनी मुद्दामूनच केलेला असतो. त्यांनासुद्धा बरोबर 9 तारखेलाच इथे आता शूटिंगची सुरुवात करायची असते आणि तेव्हा त्यांनी मुहूर्त ठरवलेला असतो. तारा आता करणार तर काय करणार? पण या सगळ्या गोष्टी घडत असताना चंद्रकांत काकांच्या मनात वेगळाच विचार आलेला असतो. त्यांनी ठरवलेलं असतं की तारा ही खरी गायिका नसून सावळी ही खरी गायिका आहे आणि सावळीला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. ताराच्या आवाजामागे खरा आवाज जर कुणाचा आहे तर तो सावळीचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गाणाऱ्या सावळीला हाताला धरून चंद्रकांत काकांनी स्टेजवरती सगळ्यांच्या समोर उभं करत इथे ताराचं भांडं फोडलेलं असतं आणि भैरवीला तोंडावरती पाडलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने सावळीच्या आवाजाला न्याय मिळवून दिलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, हे सत्य आता सारंगच्या आणि मेहेंदळे कुटुंबाच्या समोर आलेलं असतं. पण इथे सारंग तिच्यावरती न रागवता मोठ्या मनाने सावळीला माफ करत तिला प्रेमाने मिठी मारतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, तिलोत्तमासुद्धा इतकी खुश होते की ती प्रेमाने सावळीला आपल्या जवळ घेते. कारण सावळी किती टॅलेंटेड आहे ही गोष्ट आता तिलोत्तमाला समजलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा खुलासा होणार आहे. ते कशा पद्धतीने घडणार आहे आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, 9 तारखेला आता तारा स्टेजवरती उभं राहून गाणार आहे. या गोष्टीमुळे चंद्रकांत काका खूप खुश असतात, तिचं कौतुक करत असतात. आपल्या घराला संगीताचा वारसा मिळालेला आहे म्हणून ते कौतुक करत असतात. तिलोत्तमा म्हणते, अचानकपणे तुम्ही ताराचं इतकं कौतुक का करताय? तेव्हा चंद्रकांत काका म्हणतात, का नको करायला? आपल्या घरामध्ये म्हणजे सोहम आहे जो आता संगीत डिरेक्टर म्हणून काम करणार आहे. पण इथे तारा तर आधीपासून सिंगर आहे की नाही, त्यामुळे तिचं कौतुक तर झालंच पाहिजे. पण प्रेक्षकांनो, प्रोड्युसरने आता ताराला धर्मसंकटात पाडलेले असते. आता इथे शूटिंग करू की गाणं गाऊ? कारण भैरवीसुद्धा माघार घेणार नाही आहे आणि प्रोड्युसरने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जर तुला तुझा गाण्याचा कार्यक्रम करायचा असेल तर तू करू शकतेस, पण मी इथे तुझ्यासाठी थांबणार नाही आहे. मी नवीन हिरोईन तिचा मी इंटरव्ह्यू घेईन किंवा तिचं ऑडिशन घेईन आणि नवीन हिरोईनची नेमणूक करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, तारा आता टेन्शनमध्ये आलेली असते. पण तारा म्हणते, करू तर काय करू? भैरवी म्हणते की ठरल्याप्रमाणे 9 तारखेला कार्यक्रम होणार म्हणजे होणार आणि तुला गावंच लागेल. जयंती म्हणते, तारा मॅडम, तुम्हाला काय सांगितले लक्षात आहे ना? तुम्हाला गाणं गावंच लागेल, नाहीतर येऊन तुमच्या प्रोड्युसरला भेटे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली असते आणि इथे जगन्नाथ खूप खुश असतो. जगन्नाथ म्हणत असतो की आता वाट लागणार आहे. कारण का प्रेक्षकांनो? कारण जगन्नाथला दिसून आलेलं असतं की खूप मोठा धमाका कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे आणि घरातली सगळ्यात शांत व्यक्ती तो धमाका करणार आहे, ते म्हणजे चंद्रकांत काका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चंद्रकांत काकांना एकाच गोष्टीची काळजी असते. थंडीचा महिना सुरू आहे, त्यामुळे ताराचा आवाज बसायला नको. तेव्हा ते आता ताराच्या आवाजाची काळजी तर घेतच असतात, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सावळीच्या आवाजाची काळजी घेत असतात.
तेव्हा इथे सगळ्यांना वाटत असतं की चंद्रकांत काका ताराला हे खाऊ नको ते खाऊ नको असं म्हणतायत, ठीक आहे, पण सावळीला कशाला म्हणतायत? तेव्हा प्रेक्षकांनो कुणाला काही कळत नाही. पण आता चंद्रकांत काका हे का करतात हे त्यांचं त्यांनाच माहिती असतं. तेव्हा प्रेक्षकांनो जबरदस्तीने इमोशनली ब्लॅकमेल करत इथे आता जयंतीने ताराला स्टेजवरती नेलेलं असतं. आणि इथे आता ताराने रिक्वेस्ट करून प्रोड्युसर करून फक्त 1 तासाचा वेळ मागून घेतलेला असतो. त्याच्यामध्ये सुद्धा तारा गायला काही तयार नसते. पण इथे आता जबरदस्तीने ती स्टेजवरती जाऊन उभी राहते. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने गायला सुरुवात करते ती सावळी. सावळी आता मधुर असा सूर घेते आणि गायला सुरुवात करते. तेव्हा त्या ठिकाणी चंद्रकांत काका येतात, सावळीचा हात पकडतात, तिला स्टेजवरती आणून उभं करतात आणि म्हणतात की मी तुझा वडील आहे. तुला वडिलांसारखाच आहे ना? मग आता तू मागे हटायचं नाही. स्टेजवरती गपगुमान यायचं. सावळी नाही म्हणत असते. पण इथे आता चंद्रकांत काकांनी सावळीला सारंगची शपथ दिलेली असते. त्यामुळे सावळीला तिथे थांबता येत नाही. सावळी स्टेजवरती येते आणि गायला सुरुवात करते. तेव्हा इथे आता सावळीच्या हातात माईक बघितल्यानंतर, तिच्या कानांना हेडफोन्स बघितल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात. आणि तेव्हा चंद्रकांत काका खूप मोठ्या सत्याचा उलगडा करतात. ते म्हणतात खरी गायिका तारा नसून सावळी आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या आवाजाचे सगळेजण फॅन आहात तो आवाज सावळीचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आश्चर्याने थक्क झालेले असतात. सावळीचा आवाज इतका मधुर, म्हणजे ज्या आता नावलौकिकाची ज्या कौतुकाची इथे खरी हकदार सावळी आहे, तर ती हकदार असताना सुद्धा कौतुक हे फक्त ताराचं झालं. म्हणजे इथे चंद्रकांत काकांनी खऱ्या अर्थाने इथे खूप वर्षानंतर का होईना पण सावळीच्या आवाजाला न्याय मिळवून दिलेला असतो. सारंग तर इथे इमोशनल होतो. त्याला असं वाटतं की आपली साधी सिंपल असणारी बायको इतकी हुशार, इतकी टॅलेंटेड आहे हे मला आज कळतंय. कामाच्या बाबतीत ती हुशार आहेच, पण इथे स्वतः एक सिंगरसुद्धा आहे. तेव्हा इथे तिलोत्तमाला वाटतं की रंग वगैरे महत्त्वाचा नसतो. सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे बुद्धी, आपल्यामध्ये आलेलं कलाकौशल्य, आणि ते सावळीमध्ये भरभरून आहे. त्यामुळे इथे आता सारंग रागवलेला थोडासा असतो. पण इथे चंद्रकांत काका म्हणतात की सावळीला तू चांगलंच ओळखतोस. सावळीने ही गोष्ट जर तुझ्यापासून लपून ठेवली असेल, नक्कीच काहीतरी कारण असेल. ते कारण काय आहे ते जाणून घे आणि मगच तिच्याबद्दलचं मत बनव. तेव्हा इथे आता सावळी रडायला लागते. कारण सगळेजण तिचं भरभरून कौतुक करतात, ज्या कौतुकाची ती हकदार आहे. तिलोत्तमासुद्धा आता स्वतःला थांबवू शकत नाही, ती स्वतःला आवरू शकत नाही. धावत पळत येऊन सावळीला मिठी मारते. सगळ्यांना वाटतं की ताराने हे सत्य का लपवलं, पण इथे भैरवीने आपल्या वजे घराण्याचा जो काही खोटारडा वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता आणि तो तिचा प्रयत्न चंद्रकांत काकांमुळे फसलेला असतो. कारण सगळ्यांच्या समोर आता सावळीच्या आवाजाचं सत्य आलेलं असतं. जे यश, जो नावलौकिक तिच्या नशिबामध्ये होता तो तिला मिळतो आणि त्यामुळे जगन्नाथ इथे भैरवीकडे बघून हसत असतो. कारण शेवटीला खोटं हे खोटं असतं आणि ते एक ना एक दिवस समोर येतं. तसंच काहीसं भैरवीच्या बाबतीत होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सारंगने सुद्धा मोठ्या मनाने सावळीला माफ करत जे काही तिचं कौतुक होत असतं त्याच्यामध्ये तो सुद्धा सहभागी होतो आणि आपल्या बायकोला सपोर्ट करतो आणि मेहेंदळे कुटुंब संपूर्णपणे सावळीच्या पाठीमागे उभं राहतं. तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने आता चंद्रकांत काकांना माहिती असतं की खरी गायिका सावळी आहे, पण ते सावळीला सुद्धा कळू देत नाही. कारण ते योग्य वेळेची वाट बघत असतात आणि त्यांना असं वाटतं हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा आता सावळीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे आणि त्यांनी तेच केलेलं असतं जे करणं अपेक्षित असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो अशा रीतीने सावळीचा आवाज सगळ्यांसमोर येत खऱ्या अर्थाने इथे खरी गायिका लोकांपर्यंत पोचलेली असते.